वहिनी 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 अगं सावर स्वतःला. कसं सावरू मी माझ्या स्वतःला? एवढ्या मेहनतीने मी माझी डिग्री मिळवली होती आणि डॅडीने ती चाळून टाकली. वहिनी अगं त्यांनी फक्त कागदाचा एक तुकडा जाळलाय, पण तुझं ज्ञान, तुझी जिद्द, तुझी स्वप्न हे सगळं नाही जाळू शकणार ते. खरे अक्का म्हणते ते. अगं लहानपणापासून आम्ही तुला बघत आलो, आम्हाला माहिती तू किती हुशार आहेस. तुझ्याशी हुशारी कधीच कोणी तुझ्यापासून हिरावून नाही घेऊ शकत. तुझी जिद्द बघून मी अजून पण इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करते. तू आमच्यासाठी फक्त आमची वहिनी नाहीयेस, आमची प्रेरणा आहेस. काही झालं तरी हिंमत नाही हारायची, आम्ही तुझ्याकडून शिकलोय. तुळजा, तुझ्या डोळ्यातली डॉक्टर बनायची स्वप्न किती मोठी आहेत ना, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. मी तुला तुझं स्वप्न पूर्ण करायला माझ्यानं जमल तेवढी मदत करेन. डॅडी, इथनं पुढं तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ना ती मला द्या, मी ती हसत हसत सहन करेन. पण तुळजाला झालेला त्रास मला नाही सहन होणार. सूर्या, हार मान नको पोरा, समजा व्यवस्थित होईल. तुम्ही काय गुन्हा केलेला नाही, प्रेम केलंय. राग माणसाला माणसात उठावतो हे लवकरच कळलं दाजीच नाही. सूर्या, तुला काय आयडिया देतो, त्यांचं मन जिंकायचं. तू आहे तसाच राहा. अरे तुझं मन एवढं निर्मळ आहे ना, तुझ्याबद्दल कुणाच्याच मनात जास्त दिवस राग राहू शकत नाही. अरे पोरीनो, चला चला लवकर, आपल्याला गावातल्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे. ए दादा, चला दाजी या. चला या. हे उचलून वा 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 वा, याला म्हणतात निंबाळकरी माज. आहा! आमच्या पोरीत बी तो उतरणारच विसरलोच होतो आम्ही. बरं झालंय दागिने परत आले. बघितलं का चिरंजीव, लग्नाचा खर्च वसूल. आता हे दागिने तुमच्या बायकोचे. बायको, नीट सांभाळून ठेवा. आता आम्ही तिच्या वस्तू जाळायला सांगितल्या म्हणून दागिने बी जाळून टाकाल तुमचा काही नेम नाही. तिच्या वस्तू झाल्या जाळून, आता तिच्या संसाराची राख रांगोळी करायची. चला चिरंजीव, मंदिरातले कमिटीवाले आपली वाट बघत असतील. चला. वहिनी, झाली का तयारी? हो झाले, चला निघूयात. हे हसना. का, काय झालं? छान नाही दिसत आहे का? नाही नाही, तू चांगलीच दिसतेस, पण जरा एमटी एमटी वाटतंय नाही. हा म्हणजे? अगं म्हणजे जरा मोकळी मोकळी वाटतेस. हा तेच ते. हा, आज पहिल्यांदा तू आणि दादा जोडीने एकत्र गावात देवदर्शनाला जाणार ना, मग आम्हाला वाटलं की तू. आलं माझ्या लक्षात, पण आता माझ्याकडे काहीच दागिने नाहीयेत. आता जशी आहे तशी बघू देत गावातल्यांना, काय फरक पडतो. असं कसं? जगतापांची सूनच तू आता, आम्ही तुला असं कसं जाऊ देऊ? आमच्या लाखात एक दादा ना आमच्यासाठी लाखात एक अशी वहिनी आणली. आता तुम्ही कुठून आणणार दागिने? बस. आता कशी
लाखात एक दिसते आमची वहिनी. अगं पण खरंच याची काही गरज नव्हती. मान्य की स्त्रीचं सौंदर्य वाढवतात दागिने, पण खरं सौंदर्य वाढवतं ते म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं हसू, जे तुमच्यामुळे येते की माझ्या ओठांवर. वहिनी तू कसली भारी बोलती ग. जेवढी भारी बोलती तेवढीच सुंदर पण दिसती. कळायला नको का लोकांना, म्हणून हे दागिने. आता बघ बाहेर गेले ना सगळे कसे बघत राहतात तुझ्याकडे. मला तर वाटतंय आपण मंदिरातून माघारी आलो ना की मी तुझ्यावरती लिंबूच ओवाळून टाकणार आहे. बरं आपण निघूयात का आता, की अजून काही तयारी बाकी आहे? हा फक्त हातात सोन्याच्या बांगड्या पाहिजे होत्या ना. आता राहू दे, त्याची खरंच काही गरज नाहीये. असं कसं, बांगड्या तर घातल्याच पाहिजे की. मला नाही या बांगड्या घालून सूर्यासोबत मंदिरात जायला मिळाल. तुझ्या निमित्तानं या बांगड्यांना तरी मिळेल. धरके घाल. हा पण सूर्याला जसं कायमचं तुझं केलंयस ना तसं या बांगड्यांना करू नकोस हं? नंतर माझ्या मला परत दे. अगं गंमत केली.